म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे की रिअल इस्टेटमध्ये? हा एक $1 मिलियन क्वेश्चन आहे आपल्यासाठी. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की खरं आन्सर काय आहे. 2000 पासून 2010 पर्यंत रिअल इस्टेटमध्ये अशी बूम होती की तुम्ही फक्त घर घ्या, ते 1 करोडचं असू दे की 2 करोडचं, त्याची दुप्पट किंमत व्हायची 2 ते 3 वर्षांमध्ये. पण आता तसं राहिलं नाहीये मित्रांनो. गेल्या 15 वर्षाचा RBIचा डेटा सांगतोय की मेट्रो सिटीजमध्ये लाईक मुंबई, दिल्ली, बँगलोर, चेन्नई, कलकत्ता इकडे CAGR जर का आपण चेक केलं रिअल इस्टेटचं तर ते होतंय फक्त 5 to 7% इन्क्रीज. आता आपण मेन मुद्द्याला हात घालूया. ऑप्शन नंबर 1 रिअल इस्टेट. आता आपण जाणून घेऊया की 1 करोडचं घर जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर एक्झॅक्टली किती कॉस्ट लागते, किती लोन लागतं, किती टेन्युअरसाठी ते घेतलं जातं, त्याच्यातनं किती प्रॉफिट होणार आहे ते आपण समजून घेऊ. 1 करोडचं जर का घर असेल तर तुम्ही टाकणार त्याच्यामध्ये इनिशियल डाऊन पेमेंट 20 लाख रुपये. पण इकडेच ते थांबत नाही. 80 लाख तुम्हाला बँक देणार आहे होम लोन म्हणून. पण ह्याच्या वरती सुद्धा आपल्याला काही कॉस्ट लागतात, लाईक स्टॅम्प ड्युटी, ब्रोकरेज आणि लीगल चार्जेस. हे सगळे जर का 1 करोड वरती तुम्ही धरलेत ना तर हे 10% होतात, म्हणजे 10 लाख रुपये जास्ती. आणि या 80 लाखाच्या लोनसाठी आपल्याला EMI येतो 75,000 रुपीज. पण त्याच्यामध्ये बँकेचं प्रॉफिट आहे 53,000, म्हणजे काय इंटरेस्ट. आणि आपण फक्त प्रिन्सिपल रिपेमेंट करतो फक्त 22,000 रुपये. म्हणजे बँक आपलं घर भरते आणि आपण फक्त EMI भरतो. आणि या EMI कॅल्क्युलेशन प्रमाणे आपण 80 लाखाचं लोन घेतलेलं असेल तर आपली रिपेमेंट होणार आहे 1 करोड 38 लाख रुपये. येस, तुम्ही नीट ऐकलेलं आहे. 58 लाख रुपये आपण एक्स्ट्रा देणार आहोत 15 वर्षांमध्ये. तुमच्या EMIचं कॅल्क्युलेशन, किती इंटरेस्ट देणार आहात, किती प्रिन्सिपल आहे, हे सगळं सिम्पली तुम्ही गुगल सर्च करून पण शोधू शकता. म्हणजे आता घराची किंमत तुमची झाली तरी किती? 1 करोडचं घर, 10 लाखाचे हिडन एक्सपेन्सेस प्लस 58 लाखाचा इंटरेस्ट, म्हणजे तुमची टोटल कॉस्ट झाली आता 1 करोड 68 लाख रुपीज. आता घर घेणं म्हणजे पूर्ण नुकसानीचा सौदा आहे का? अजिबात नाही. तुम्हाला रेंट मिळत राहतं. साधारण 1 करोडच्या प्रॉपर्टीचं रेंट 25,000 पर मंथ मिळतं. आणि हेच रेंट दर वर्षांनी प्रॉपर्टीसारखंच तुम्ही 5% वाढवत गेलात की 15 वर्षामध्ये तुम्हाला 65 लाख रुपीज रेंट येतं. आता घर खरेदी केल्यानंतर एक्झॅक्टली किती प्रॉफिट अँड लॉस झाला हे आपण समजून घेऊ. घर जे तुम्ही घेतलेलं त्याची मार्केट व्हॅल्यू अप्रिशिएट होत होत 2 करोड 10 लाख झाली. रेंट मी जस्ट आत्ता तुम्हाला सांगितलं तसं 65 लाख रुपीज झालं. म्हणजे टोटल इन्फ्लो तुमचा 2 करोड 75 लाख रुपीज होईल. व्हेअर ॲज तुमची जी कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे ती किती असेल? आधीचे 1 करोड 10 लाख रुपये प्लस तुम्ही 58 लाख रुपीज जे ॲडिशनल इंटरेस्ट भरलात ते, म्हणजेच 2.75 crores मायनस 1.68 crores, म्हणजेच साधारण 1 करोड 7 लाख रुपये तुम्ही नफा कमवला. आता तुम्ही म्हणाल झाले ना 15 वर्षामध्ये 1 करोड नेट प्रॉफिट आलं, याच्यात वाईट काय आहे? तर मित्रांनो, एक गोष्ट एक प्रॉब्लेमॅटिक आहे की हीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही एका अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये जर का ठेवली असती तर त्याचे काय रिटर्न आले असते आणि एक्झॅक्टली वेल्थ क्रिएशन किती झालं असतं. ऑप्शन नंबर 2 हा म्युच्युअल फंड आहे. यात तुम्ही पैसे कसे गुंतवायचे? तर तुमचे पहिले 30 लाख रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट आणि राहिलेले जे EMI 75,000 जाणार होते तेच इन SIP मॅनर. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला 75,000 रुपयाचे म्युच्युअल फंड तुम्ही विकत घ्यायचे. जर का ही अशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही 15 वर्षासाठी कन्सिस्टंटली केलीत तर ह्या टेबलद्वारे तुम्ही समजून घ्या की त्याचं नक्की वेल्थ क्रिएशन किती होतं. तर पहिले 30 लाख हे लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता, नंतरचे 75,000 पर मंथ तुम्ही SIP करता, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट होते तुमची 1 करोड 65 लाख रुपीज. आणि त्याची वेल्थ क्रिएशन ही 12% जरी आपण धरली तरी होते 5.40 crores. येस, 5 कोटी 40 लाख रुपये. म्हणजे तुमचा नेट प्रॉफिट होतो 3.75 करोड, म्हणजे 3.75 crore रुपीज. वेअर ॲज इन रिअल इस्टेट यू गेट ओनली 1 crore. हा प्रॉफिट साधारण 3.5 पट आहे. हे लक्षात घ्या बिफोर इन्व्हेस्टिंग इन एनी रिअल इस्टेट.
आता ही म्युच्युअल फंडची वेल्थ क्रिएशन आपण जी धरली आहे त्यात एक अझम्पशन आहे. ते आहे तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या साधारण वर्षाला तुम्हाला 12%चा रिटर्न देत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, पराग पारेख फ्लेक्सी कॅप, HDFC फ्लेक्सी कॅप ह्यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये कन्सिस्टंटली 18% डिलिव्हर केलं आहे. ते सोडा, ICICI इक्विटी डेट सारखा डिफेन्सिव्ह फंडनी 16%चा CAGR जनरेट केलेला आहे. आता या इन्व्हेस्टमेंट करताना काही प्रमुख मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. नंबर 1, लिक्विडिटी. लिक्विडिटीचा अर्थ होतो की तुम्हाला पटकन ते पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेता येतात. आता म्युच्युअल फंड एका क्लिकवरती तुम्ही सेल करू शकता आणि तिसऱ्या दिवशी तुमच्या बँकेत पैसे आलेले असतात. व्हेअरॅज घर जेव्हा तुम्ही विकत असता तेव्हा इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. नंबर 2, टॅक्सेशन. तुम्हाला जे रेंट मिळणार आहे ते टॅक्सेबल असेल, पण जी म्युच्युअल फंडची तुमची ग्रोथ होते ती टॅक्सेबिलिटीमध्ये येत नाही. जेव्हा ते म्युच्युअल फंड तुम्ही विकणार तेव्हा तुम्हाला टॅक्स लागेल. आणि गंमत म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा म्युच्युअल फंड आणि घर या दोन्हीसाठी सेम रेटला आहे. नंबर 3, इझी अवेलेबिलिटी ऑफ फंड्स. तुमची जी गरज आहे ती किती आहे साधारण त्याच्याप्रमाणे तुम्ही काय अर्ध घर विकू शकत नाही किंवा पाव घर विकू शकत नाही. तुम्हाला घर जर का विकायचं असेल तर एंटायर घर तुम्हाला सेल करावं लागतं. पण म्युच्युअल फंडचं कसं आहे की समजा तुम्हाला आज 20 लाखाची गरज आहे तर तेवढेच तुम्ही विकू शकता आणि बाकीची कॅपिटल तशीच प्रोटेक्टेड राहते आणि ग्रो पण करत राहते. आणि नंबर 4, कमिटमेंट कॉस्ट. ही वेल्थ क्रिएट करत असताना म्युच्युअल फंड तुमच्याकडनं काही मेंटेनन्स कॉस्ट घेतो का किंवा काही प्रॉपर्टी टॅक्स सारखे टॅक्सेस घेतो का, तर नाही. पण घरामध्ये साधारण 7 ते 8 वर्षानंतर तुम्हाला पेंटिंग, कलरिंग, इलेक्ट्रॉनिकवरती खर्च हा करावाच लागतो आणि प्रॉपर्टी टॅक्स तो तर दर वर्षाला द्यायचाच असतो. त्याच्यामुळे रिकरिंग एक्सपेन्सेस सुद्धा कमी असतात आणि वेल्थ कंपाऊंडिंग जास्त होते. आता समजा तुम्हाला मला एक फायनल वर्डिक्ट द्यायचा असेल तर तुमच्या वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुम्ही काही इमोशनल डिसिजन सुद्धा घेता आणि लॉजिकल डिसिजन सुद्धा घेता. तर घर घेणं हा एक इमोशनल डिसिजन आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं हा एक लॉजिकल डिसिजन आहे. तर तुमच्याकडे राहतं घर जर का असलं तर तुम्ही परत घर घ्यायच्या भानगडीत काही पडू नका. त्याच्याऐवजी या टेबलप्रमाणे तुम्हाला सांगितल्यासारखं म्युच्युअल फंड आणि SIPचा आधार घ्या. त्यांनी तुमची वेल्थ क्रिएशन हायेस्ट रेटला होईल आणि तुम्ही इन्फ्लेशन सुद्धा बीट करू शकाल. आता आपलं फायनल, अर्थवेदला सबस्क्राईब जरूर करा.